शालेय बसवर विजेची तार तुटून पडली, 100 विद्यार्थी बाल बचावले. राठोड नगर शिवणी येथील थरारक घटना. वीज पुरवठा बंद असल्यानं टळला मोठा अनर्थ. माहिती देऊनही महावितरणचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याचा आरोप. जालना तालुक्यातील राठोड नगर शिवणी इथं 8 ऑगस्ट रोजी एक थरारक घटना घडली. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शालेय बसवर अचानक महावितरणची वीजवाहिनी तार तुटून पडली. घटनेच्या वेळी बसमध्ये तब्बल 100 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. सुदैवानं संबंधित वीजवाहिनीवरील वीज पुरवठा बंद असल्यानं मोठा अनर्थ टळला आणि सर्व विद्यार्थी सुखरूप बचावले. वीजवाहिनी बसवर कोसळल्यानं काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. वीज पुरवठा सुरू असता तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, अशी भीती प्रत्यक्षदर्शी आणि पालकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. माहिती देऊनही घटनेनंतर शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी तातडीनं लाईनमन तसेच नेर येथील महावितरणच्या विभागांच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती दिल्याचा दावा करण्यात आला. मात्र माहिती देऊनही बराच वेळ घटनास्थळी महावितरणचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी पोहोचला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या, जीर्ण खांब आणि तांत्रिक बिघाडाच्या समस्या कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. शिवणी येथील घटनेमुळे महावितरणच्या देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. दरम्यान या घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि ग्रामीण भागातील धोकादायक वीजवाहिन्यांची तातडीनं तपासणी व दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटना जालना जिल्हा अध्यक्ष दत्ताराव राठोड आणि सरपंच श्रीराम राठोड यांनी केली आहे. मात्र भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी महावितरण प्रशासन आता तरी जागं होणार का, असा सवाल पालक आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय.